अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्वसामान्य सोलापूरकरांना विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण झाले। फ्लाय 91 चे विमान सोलापूरकरांना घेऊन आकाशात उडाले। ही विमान सेवा असेल की विमानतळाचे नूतनीकरण असेल, यामागे अनेकांचे प्रयत्न आहेत। त्यात राजकीय असेल, प्रशासकीय असतील किंवा सामाजिक तसेच माध्यम क्षेत्र ज्यांच्यामुळे हे पूर्णत्वास गेले। यात सर्वाधिक श्रेय जर कुणाला जाईल तर ते म्हणजे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना। मागील 23 महिन्यांच्या त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत या माणसाने एखादे काम करण्याचे मनावर घेतले तर ते त्यांनी पूर्ण करूनच दाखवले, अशी बरीच उदाहरणे देता येतील। सोलापूरची विमानसेवा सुरू करणे तसे सोपे काम नव्हते। केवळ चिमणी पाडून होणार नव्हते, तर त्याला प्रशासकीय पाठपुरावा सुद्धा महत्त्वाचा होता। डीजीसीएशी वारंवार संपर्क साधून सुरुवातीला विमानाच्या अडचणी सोडवणे, अडथळे दूर करणे, विमानतळावर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, या प्रत्येक बाबींकडे स्वतः आशीर्वाद यांनी जातीने लक्ष घातल्याचे दिसून आले। विमानतळाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण होऊनही विमानसेवा सुरू होत नव्हती। काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्या दूर करण्यास वेळ गेला। फ्लाय 91 या विमान वाहतूक कंपनीला सोलापुरात आणण्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा मोठा वाटा असल्याचे भाजप आमदारांनी सांगितले। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे तर श्रेय आहेत। लोकप्रतिनिधी म्हणून 100% प्रयत्न करतो, पण प्रशासकीय सहकार्याशिवाय हे शक्य होत नाही, म्हणून त्यांचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे, असे आमदार म्हणाले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।